मित्रांनो, आज आपण एक कॅटेगरी अशी बघणार आहे ज्यामध्ये दोन्ही कॅटेगरीज जवळपास सिमिलर आहेत. फक्त फंड मॅनेज करायची पद्धत वेगवेगळी आहे, म्हणून आपण ह्या दोन कॅटेगरीज एकाच व्हिडिओमध्ये घेतोय. पहिली कॅटेगरी आहे फ्लेक्सी कॅप, दुसरी कॅटेगरी आहे मल्टी कॅप. आता फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅपचा अर्थ हा की ह्या फंड्समध्ये लार्ज कॅप कंपनीज पण असणार, मिड कॅप कंपनीज पण असणार, स्मॉल कॅप कंपनीज पण असणार. खरं दोन्ही फंड्सचं फंड मॅनेजमेंट स्टाईल वेगळी असणार आहे. आता पहिला आपण बघू की फ्लेक्सी कॅपमध्ये फंड मॅनेजर पैसे कसे मॅनेज करतात. फ्लेक्सी कॅपमध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज फंड मॅनेजरकडे हा असतो की तो त्या फंडमध्ये लार्ज कॅप कंपनीज सगळ्याच्या सगळ्या 100% घेऊ शकतो, मिड कॅप कंपनी 100% घेऊ शकतो, स्मॉल कॅप कंपनी ती जी सवलत आहे ती फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये फंड मॅनेजरला दिलेली असते की तो तिन्ही कॅपिटलायझेशनमध्ये कितीही पर्सेंटेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि त्यामुळेच फ्लेक्सी कॅपला नाव दिलेलं आहे की फंड मॅनेजरच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार तो फंड मॅनेजर फ्लेक्सी कॅप फंड मॅनेज करत असतो. प्रामुख्याने असं बघितलं गेलेलं आहे की भारतामध्ये मेजॉरिटी ऑफ द फ्लेक्सी कॅप फंड्स 50 ते 60% लार्ज कॅप कंपनीज मेंटेन करतात, 25% मिड कॅप आणि 25% स्मॉल कॅप कंपनीज मेंटेन करतात आणि बेटर रिटर्न्स काढून द्यायचा प्रयत्न करतात. मग जसा फ्लेक्सी कॅप फंड आहे त्याच पद्धतीनं मल्टी कॅप फंड सुद्धा तसाच ऑपरेट करतो. खरं त्यामध्ये सेबीनी काही रिस्ट्रिक्शन्स लावून दिलेले आहेत. ते रिस्ट्रिक्शन्स काय आहेत तर ते त्यात पहिलं रिस्ट्रिक्शन हे आहे की फंड मॅनेजरनी कंपल्सरी 25-25-25 लार्ज कॅपमध्ये 25% इन्व्हेस्ट करायचे, मिड कॅपमध्ये 25%. फंड मॅनेजर यामध्ये लार्ज कॅपमध्ये 25% इन्व्हेस्ट करतो, मिड कॅपमध्ये 25% इन्व्हेस्ट करतो आणि स्मॉल कॅपमध्ये 25% इन्व्हेस्ट करतो. हे रेग्युलेशननीच सांगितलेले आहे की 25-25-25 कंपल्सरी ह्या तीन कॅपिटलायझेशनमध्ये इन्व्हेस्ट करायचं. मग उरलेले 25% सेबीनी ती फ्लेक्झिबिलिटी मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये पण फंड मॅनेजरला दिलेली आहे, जिथं तो वरचे 25% पूर्णच्या पूर्ण लार्ज कॅपमध्ये जाऊ शकतो, मिड कॅपमध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये जाऊ शकतो, अथवा तो प्रपोर्शनेटली त्याला ज्या कॅपिटलायझेशनमध्ये वाटतं की ते जे त्या पद्धतीनं तो फंड डिझाईन करू शकतो. तर हा होता मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप कॅटेगरीतले फंड मॅनेजमेंटची स्टाईल. आणि हे दोन्ही फंड तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप तिन्ही कॅपिटलायझेशनची फ्लेक्झिबिलिटी देतात. तर लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप तिन्ही कॅपिटलायझेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि तिन्ही कॅपिटलायझेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट होत असल्यामुळे तिन्ही कॅपिटलायझेशन मधले फायदे आपल्याला मिळतात. लार्ज कॅपची स्टॅबिलिटी मिळते, मिड कॅपची स्टॅबिलिटी आणि अग्रेसिव्ह रिटर्न मिळतात आणि स्मॉल कॅपची अग्रेसिव्ह रिटर्न्स काढून देण्याची क्षमता असल्यामुळे ह्या तिन्ही कॅपिटलायझेशनमध्ये आपल्याला पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये एकच फंड आणि 3 कॅपिटलायझेशन आपण एकाच फंडमध्ये घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करू. धन्यवाद.